डॉली काय जोरात बोला बरं जोरात बोला काय नाव यायचं माकड बिकड बोलायचं राग येते पण आपण शहापूर नाव आहे शहापूर इचलकरंजीमध्ये शहापूर बरं इचलकरंजीमध्ये आपण आलोय गणपती मंडळामध्ये इतके छान भाविक आले त्यांना काय हाय हॅलो नमस्कार काही करतील का नाही हा तर मग यांना हाय हॅलो नमस्कार जरा कर बघू लेडीज आले का लेडीज हा लेडीज आले तर लेडीजचं काय विचारलं बाबा म्हणजे तू लेडीज मला घाबरतो बर ठीक आहे मग एक काम कर तू लग्न कर काय झालं लग्न करणार नाही का बाबा काय लग्न का करणार नाही तुम्ही सलमान खानचा फेवर नाही सलमान खानचा फॅन ठीक आहे तर मी तुला लग्न तुला हसा येईल तरी हसा तर दादी तुला मी लग्न कर का बोलू सांगू कारण तू सलमान खानचा कर तुला लग्न कर ह्यासाठी बोललो कारण मला बस ते जाऊ तू एक काम कर हे आलेल्या प्रेक्षकांना हाय हॅलो नमस्कार काय करशील का नाही मग ठीक आहे मग हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन काय म्हणायचं हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन बघ हॅलो लेडीज आणि जेंटलमेन तुला जेंटलमेन दिसणार नाही का आय डोंट लाईक जेंटलमेन असं नाही करायचं जेंटलमेनला राग येईल तू नुसतं एवढं बोल हॅलो जेंटलमेन हॅलो जेंटलमेन जेंटलमेन नाही रे बाबा पण तू एक काम कर तुला मराठीत एकदम सोप्या भाषेत सांगतो काय तू म्हण नमस्कार बंधू आणि भगिनींनो ओके म्हण अगोपण आवाज येतोय हा काय म्हणायचं हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन हा 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 म्हणशील ना ओके हाय हॅलो लेडीज अँड जेंटलमेन ओके हा म्हण हाय हॅलो लेडीज पण ते जाऊ दे तू नाटक कर ते काम कर मराठी वापर मराठी शिकवतो तुला नमस्कार बंधू आणि भगिनी हे म्हणायचं काय एकदम सोपं आहे म्हण नमस्कार बंधू आणि भगिनींनो नमस्कार बंधू हा आणि ह्याच्या भगिनींनो चालते ठीक आहे हा पण नदी मला एक तुम्हाला इंग्लिश येतं काय तुला पण इंग्लिश येतं हात कर तुला शकतो काय लावता काय नाही इंग्लिश येते का नाही इंग्लिश तुला येतं का इंग्लिश बरं मग मला सांग ठीक आहे पण मला सांग इंग्लिश मध्ये तुला काय प्रश्न येतो बोल इंग्लिश येतं ना तुला बरं ए फॉर ऍपल बर आणि बी फॉर ऍपल आणि मग सी फॉर काय तुला इंग्लिश येत नाही बरं तर मला इंग्लिश मध्ये आजला काय म्हणायचं टुडे हा टुडे व्हेरी गुड आणि उद्याला छान छान हुशार आहे आणि उद्याच्या उद्याला काय म्हणायचं तुम्हाला त्यावर मारो तुम्हाला त्यावर मारो तुला गणित येतं का गणित काय येतं गणित आपलं पाढे कितीचा पाढा येतो 28 मला पण येत नाही 28चा पण ठीक आहे 28चा पाढा बोल बोलतो कसं बोलतो 28 हा 28 हे काय 28 अरे पण वाली मला सांग नारी अगर शक्ती है नारी अगर शक्ति है तो पुरुष क्या है? शक्ति कपूर है।
ते वेळ्या आपण नारीला शक्ती म्हणतो का नाही मग पुरुषाला काय म्हणायचं सहन शक्ती सहन शक्ती का बाबा त्यामुळे पहिले माझी मम्मी पप्पाला घाबरायची बर आणि हे सगळं कशामुळं आरक्षण मिळाले नारीला आरक्षण मिळाले ना व्हेरी गुड छान छान बर मिळाली तुझी ओळख करून दे जरा सगळ्यांना तुझी ओळख करून दे हे नवीन पाहुणे आहेत तुझ्यासाठी तुझी ओळख करून दे बरं हा हा नाचू तो जितेंद्र हा आणि पुढं राजेंद्र अच्छा यानी की तू बंदर आणि तुझे पप्पा आणि तुझी मम्मी तू बंदर तुझे पप्पा बडा बंदर आणि मम्मी कसं काय रे डाल्फिन मग पप्पा बंदर म्हणल्यावर मम्मी पण बंदर सॉरी सॉरी ठीक आहे बरोबर हे एवढे सगळे ऑडियन्स तरी तुला जबाबदारी म्हणजे काय माहितीये का जबाबदारी माहिती नक्की माहितीये बर मग मला सांग तुला जबाबदारी माहिती आहे ना तर एक उदाहरण देऊन सांग बरं म्हणजे मला पण कळलं पाहिजे ना तुला जबाबदारी माहिती आहे ओके हा मग एक उदाहरण सांग बरं तुला जबाबदारी माहिती आहे ना सांग उदाहरण तुझ्या पॅन्टाला किती बटणं हा तुझ्या पॅन्टाला किती बटणं माझ्या पॅन्टाला 2 बटणं आहेत 2 बटणं हा सगळं एक बटन तुटलं हा तर दुसऱ्या बटणावर येते ती जबाबदारी तुला काही विचारत नाही बाबा तुला दुसरं काय बरं मला सांग केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तुला माहिती आहे हे बर आणि केळीच्या साडीवर घसरून हाडे मोडतात मोडतात पण आम्ही केळीचे साले ना डस्टबिन मध्ये टाकतो ओके ओके बर पण एवढी छान ऑडियन्स आली तुला ऐकायला तर तू जरा ह्यांना तुझी मिमिक्री ऐकव हा तुला मिमिक्री येते ना बरं सगळ्यात पहिले तू कुणाचा आवाज काढणार कॅट 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 बरं कॅटचा आवाज कसा बाबा काय घाबरलास काय कॅटला घाबरलास बरं कॅटचा आवाज कसा